ही आमची इच्छा आहे. प्रमाणपत्र लवकर वितरित करा ज्या प्रमाणात. धन्यवाद. मुंबईला आंदोलन झाल्यापासून आतापर्यंत सरकारशी काही तुझं बोलणं झालंय का? हो, तेच अंतरवालीला आले होते. त्यांनी सांगितलं, विखे पाटील साहेब सरकारच्या वतीनं आले होते. त्यांनी सांगितलं की ज्या प्रमाणात होणार, फक्त शेतकरी थोडा संकटाची वेळ द्या म्हणून दिला होता. आमचं म्हणणं आहे दिवाळीपर्यंत प्रमाणपत्र वितरित करा, कारण आमच्या गरिबांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नाही. कारण भरत्याजवळ आल्या नसता तुम्हाला जर आणखीन मी 10-15 दिवस वेळ लागत असला दिवाळीच्या नंतरही शेतकरी अडचणीचे म्हणून, तर तो मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या सगळ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कुठलीही भरती येऊ नये. तुम्ही आणखी वेळ देणार सरकारला? नाही, त्यांना 10-15 दिवस म्हणजे काय? बघा, शेतकरी सुद्धा तेवढाच मोलाचा आहे आपल्यासाठी. खूप अडचणीत येऊ, डोळ्यात पाणी येते शेतात गेलंय. मग त्यांना जर वाटत असेल आम्हाला शेतकऱ्यासाठी पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना शेतात जावं लागतं, कारण गाव लेवलच्या समित्या, आणि मग त्यांनी आरक्षणाचं बघायचं का पंचनाम्याचं बघायचं, किती वेळ देणार तुम्ही? एक दिवस नाही म्हणतो आता. जर पण शेतकऱ्यांसाठी जर त्यांचं म्हणणं असेल, त्यावेळेस विखे पाटील साहेबांचं म्हणणं होतं पंचनाम्यासाठी याच्यासाठी गावोगावी जायला लागते, गाव समित्या, आणि पटतंय कारण आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहेत. आधी पंचनामे होऊ द्या, नंतर 15-1 दिवसांनी देते, दिवाळी झाल्यावर काय अडचण नाही, पण वितरित करा. तुम्हाला वाटत असेल आम्ही शांत भटलो, शांत याच्यासाठी भटलो, फडणवीस साहेबांवरती आम्ही विश्वास ठेवलाय. फडणवीस साहेब आता गोरगरीब मराठ्यांची बेमानी करणार नाहीत हा विश्वास ठेवलाय. त्यांनी ज्या प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वितरित करायचे, वाटप करायचे आदेश द्यावेत ही आमची भूमिका आहे. समान असलेले आडनाव आहेत, आमच्या कुळातल्या अनेक आडनाव वेगळे वेगळे आहेत आमच्या कुळात, पण आमचा व्यवसाय मात्र एक. त्याच्यामुळे त्याच्याकडे या प्रमाणपत्राच्या आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावरती नोंदणी नसलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे याच वेळेनुसार आमची इच्छा आहे. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबादच्या गॅझेटियरच्या आधारानुसार सगळा कुणबी. शेतकरी संकटात आहे, कर्जमाफीची वारंवार मागणी केली जाते. नाही, ते दणका भया ते दणकाच लावून धरावं लागेल. हे नुसतं भाषणाने मीडियात बोलण्याने काही उपयोग नाही होणार. प्रत्येक जण येतो असं करून यावं करून त्यावं करून. दिवाळी झाल्यावर एकदा बैठक घ्यावं लागेल राज्यातल्या शेतकऱ्यांची, आणि असं आंदोलन उभा करायचं. इथून पाठीमागही 100 वर्ष, इथून पुढे 100 वर्ष झालं नसेल, इतक्या सुखाच्या मागण्या ते म्हणतील त्या मागण्या मंजूर करून घ्यायचा, तवा सोडायचे. मुंडक्यात पाय द्यावं लागणार आहे सगळ्या शेतकऱ्याला, त्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही. नुसते भाषणाने, रॅल्या काढल्याने, वावराने हिंडलेली, चिखलात गेल्याने शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही. त्यांना 100% भरपाई द्यायची असली, त्यांची कर्जमाफी पूर्ण जर करायची असली, त्यांना कर्जमुक्ती, मालाला जर भाव द्यायचा असेल तर ताकदीनं आंदोलन लावून धरावं लागणार आहे, आणि तितकं आपल्याला सगळ्याला झिजावं लागणार आहे. त्यासाठी मी बैठक घेतो, आंदोलन जाऊ. धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.